पप्पाकडे दाखव, पप्पाला किती काम आहे बघ. पप्पाला काही काम धंदा नाहीये, जॉब नाही करत, काही नाही. हा काय हो तुम्ही कामाला जात नाही? दिलं तर पाहिजे कोणी. हा तू तरी दिलंय मला, बरं झालं. हा ते सिस्टीम मला सांग तुझी कशी सिस्टीम. आमच्याकडे सिस्टीम म्हणजे आमच्या वयापासून झाली सिस्टीम खरं तर. आता आमचं चालू आहे प्लेट पॅकिंग करण्याचं काम. प्लेट तयार झालेली आहेत, ऑर्डर होती. तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवावा. एका ताईंची कमेंट आली होती मला की तुमचे मिस्टर जॉब करत नाहीत का. मग इकडे घे थोडस. त्यांची कमेंट आली होती मला की म्हणे तुमचे मिस्टर जॉब करत नाहीत का, मग ते घरातच काम करताना दिसतात. तर आता मी व्हिडिओ बनवते 10 मिनिटांचा. आमचं हे जे चॅनल आहे ते कल्पना गणेश ब्लॉग म्हणून आहे. मग सारखी सारखी चीज कशी काय दिसणार ब्लॉग मध्ये, म्हणून मी त्यांना पण घेते आणि ती ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेला मग मी ब्लॉग बनवते. आता माझे 2 चॅनल आहेत. त्या दुसऱ्या चॅनलवरती शक्यतो मी एकटीच व्हिडिओ टाकते, कारण ते माझं बिझनेस रिलेटेड चॅनल आहे आणि बिझनेसची मशीनची वगैरे सगळी इन्फॉर्मेशन देत असते. आपले कंपनीचे व्हिडिओ असतात, तिथे मशीनचे व्हिडिओ असतात. मग आता हे आपलं घरगुती चॅनल आहे. आमच्या घरातलं काम कसं चालतं, काय चालतं, नवरा बायकोची आमची कॉमेडी, भांडणं वगैरे. बरोबर ना? तर ताई मला चांगला जॉब आहे, जॉबचं टेन्शन नाही. जॉब करून आल्याच्या नंतर मग आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ अपलोड करतो आम्ही. त्याच्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल की मला जॉब नाही, मला चांगला जॉब नाही. मला तुझ्या जॉबचं काही टेन्शन नाही. जॉब करतात ते आणि माझा पण जॉब आहे. मी पण जॉब करून हे घरातलं काम करते. म्हणजे माझा येऊन जाऊन असतो, मी कंटिन्युअसली नाही करत. येऊन जाऊन जॉब आहे माझा. मशीनची माहिती देणं. आता गेले 2 वर्षापासून माझं काम चालू आहे, 2-2.5 वर्षापासून. त्याच्यामुळे मग बंद भरायचं आणि माझी झाली की मग ती शांत बसती. मी नाही बसणार, नाही बसत. पण ती प्रॉब्लेम तो आहे. आता तिची चिडचिड झाली का मी शांत बसलो, बरोबर. आणि मी जर चिडचिड केली की ती डबल फायर होती माझ्यावरती. मग आता करायचं काय. आणि आमचं तर अग्रीमेंट झालंय. आमचं अग्रीमेंट काय झालेलं आहे माहिती का, की मी ज्यावेळेस लोकांचे गैरसमज होतात माहिती का, तुम्हाला जॉब नाही म्हणून. हॅरेसमेंट चालू आहे माझ्यावरती. सगळ्यांना असतो सासरवास, मला हायगाई बायको वास, वासच वास. संध्याकाळी आम्ही व्हिडिओ बनवतो, तरी तर ते व्हिडिओ मध्ये येत नाही शक्यता जास्त. आणि काय होतं माहितीये का, मी आता बनवून एकटी किती बनवणार असं होतं ना. तर त्यामुळे मग त्यांना पण घेते सोबत, मग बनवायला लावते त्यांना. शक्यता ते म्हणतात तुझं तू काम कर, मी माझं. उलट आमची भांडणं होतात माहितीये का ताई, आमची भांडणं होतात व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यांना मी बोलवते पण ते येत नाही. ते म्हणतात मी माझं कंपनीत काम करतो ना, मी व्हिडिओ बनवणार नाही. पण मी जबरदस्ती ना, तुम्हाला माहिती आहे ना, बायकांना वाटतं की 2 पैसे भेटावे, आपली कुठून तरी कमाई चालू व्हावी, त्यासाठी मी त्यांना बोलत असते. बरोबर ना? मी बोलते ते खरं आहे ना? नाही नाही सॉरी अजिबात नाही. तुम्ही मला असं म्हटलं की नाही, मी स्वतःहून व्हिडिओ मध्ये येतो तर ती मला म्हणते येऊ नको. खोटं बोलला का? माझ्या डोळे घालून बोला की तुम्ही असं बोललेत म्हणून. खोटं बोलायचं नाही अजिबात. म्हणली काय तुम्ही म्हणले काय? तू म्हणली व्हिडिओ मध्ये येऊ नको म्हणून. कधी म्हटलं मी तरी असं? मी येतो मी. मला काळजी आहे. काम करून येतो, दमून खामून पण व्हिडिओ काढतो मी. दमून खामून येतो. व्हिडिओ मीच बनवते, मीच एडिटिंग करते, मीच अपलोड करते. आता हे दुसरं चॅनल आहे आपलं. त्या पहिल्या चॅनल वरती 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. तुम्ही याच्यावरती आपल्या काय म्हणतात त्याला, डीपी वरती ते हे पण बघून घ्या. काय असतं ते प्रोफाईल जे आहे ना, त्यावरती युट्यूब बटन घेतलेलं आहे, सिल्वर बटन. आणि तर मंडळी अशा प्रकारे चालू असतं आमचं काम. आता पॅकिंग वगैरे चालू आहे आणि थोडीशी भांडणं पण वादावादी चालू आहे. त्यामुळे नॉर्मल
साधी वादावादी चालू आहे, त्यामुळे मग जरा इथं म्यूट केलेलं आहे. कारण हे होतच राहतं, काम चालू असलं की तिथं आमचा वाद चालू होतोच, थोडाफार होतोच, कधी ना कधीतरी वाद होतोच आमचा. म्हणून म्हटलं चला आता त्या ताईच्या कमेंट्सचं उत्तर द्यायचं होतं. माझ्या मिस्टरांना जॉब आहे, चांगल्या ठिकाणी कामाला आहे, ते परमनंट आहेत. पण कसं असतं की मी दिवसभराचं रुटीन शेअर करत नाही, त्यामुळे हा गैरसमज झाला त्या ताईंचा. तर ते जातात ऑफिसमध्ये. फक्त काय आहे की ज्यावेळेस मी ते सकाळी वगैरे ऑफिसला जातात किंवा असं, तेव्हापासून मी व्हिडिओ वगैरे शूट करत नाही. आता काही काही लेडीज आहेत ज्या सकाळपासून आपलं रुटीन दाखवतात, तर मी नाही दाखवत तेवढं. हाच फरक आहे फक्त.